सरांचा पहिला फेटा झाला. सर्वजण एवढे सगळेजण मस्त दिसत ना, कारण सगळ्यांचा मराठमोळा तो साथ झालेला आहे. कारण साडी आणि परत कुर्ता वगैरे बाकीचे फेटे, त्याच्यामध्ये तो सगळ्यांचा जो लुक असतो ना, तो काहीतरी वेगळाच दिसतो एकदम. शिंदे का गुढीपाडवे शुभेच्छा तुम्हाला पण. कसा वाटतो तुम्हाला फेटा? कारण मराठमोळा थोडा अंदाज आपला. स्पॉन्सर फिरला. त्यांना राम मंदिर नाही माहिती काय करणार, म्हणजे काय विषय खतरनाक आहे त्यांचा. इव्हेंट आहे ना, इथेच तर खरी मजा आहे. बघा किती क्राऊड जमला. अरे यार कॅमेऱ्यावर घाण आहे की काय. 2 मिनिटं. गुड मॉर्निंग सर्वांना. आता पहिला आहे ना, माईकचा आवाज चेक करतोय. कारण काय झालं, त्या दिवशी आवाज प्रॉपर म्हणजे एकदम प्रॉपर रेकॉर्ड करत होता, पण नंतर आहे ना बॅटरी त्याची झाली डेड. माझ्या लक्षात नाही आला. आणि नंतर पुढे आम्ही शॉपिंगला होतो, तिथे भारी भारी फोटो शूट केले मी, पण माईकचा झाला डेड. त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही आला. आणि माईक कनेक्ट होता, उद्या फोटोज रेकॉर्ड झालं पण आवाज आलाच नाही. मग काय ऑप्शनच नाही, शेवटी कट करायला लागलं मग ते. आणि मग थोडे थोडे शॉट लावायला लागले म्युझिकवर. त्याच्यामुळे सगळी मजाच निघून गेली. नाही तर भारी भारी अजून पुढे होता व्हिडिओ. त्याच्यामुळे आता पहिलं फुटेज शूट केलं का रेकॉर्ड करणार, ते आवाज कसा आलाय की नाही मेन तेच आहे. नाही तर सगळं रेकॉर्ड करून घेणार आणि शेवटला पिक्चर घेतल्यावर समजा आवाजच नाही आलाय. आता हे कसं आपण फर्स्ट टाइम माईक लावलं, आतापर्यंत माईक यूज करत नव्हतो, त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागेल. समजा वायरवाला असं काही प्रश्न येत नाही. पण वायरवाला कसं होतं, काय आपलं काय बोलत त्याला, बाईट वगैरे कोणत्या घ्यायचे असतील तर वायरवाला ठीक आहे, पण ह्याला नाही जमत असं. इकडून पकडतो इकडून ती वायरला टाकते, ते बरोबर नाही वाटत. त्याच्यामुळे ठीक आहे, चला तर पहिला आवाज चेक करतोय बरोबर आलाय काय. आता निघालोय. किती वाजलेत? 8 वाजलेत. आता मी आहे, गौरव आहे, मयुरेश आहे. म्हणता ना ते दोघांचं आतापर्यंत माहिती ना मला, आमच्या दोघांचं आटपलंय. तर चाललोय कुठे, तर अलिबागला चाललोय. तर बाकीचं काय आहे ते पुढे कंटिन्यू करू. जरा पटकन शूज वगैरे घालतो आणि परत भेटतो तुम्हाला. आज 9 एप्रिल 2024. आज गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे आपला गुढीपाडवा, आपला हिंदू नववर्षाचा दिवस गुढीपाडवा म्हणजे. त्याच्यामुळे गुढीपाडव्याच्या हिंदू नववर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या इच्छा आकांक्षा सगळ्या गोष्टी भरभराटीला जावो अशी देवापुढे प्रार्थना करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आजच्या दिवसात शेड्यूल कसं असेल की आता आपल्या घरचे पण गुढीचा प्रोग्राम चालू आहे, गुढी उभी करायची आहे. पण अलिबागला काय होतं, जसं शोभायात्रा असते त्याच्यामुळे सर्व लोक एकत्र जमतात आणि ती पूर्ण एक ते शोभायात्रा बोललं, तुम्हाला कळलं असेल की काय असतं. तर आता ह्याच्या आधी पण अटेंड केलं होतं पण त्याचं कधी शूट नाही केलं. आता बोललो जाऊया, कारण सरांना पण फोन केला, कारण सर बोलतात आपले कराटेवाले पण सर्वजण आहेत त्याच्यामध्ये शोभायात्रेमध्ये. बोललो ठीक आहे. मग मी आलो, गौरव पण निघालाय. ते कशा प्रकारे होतं सगळ्या गोष्टी, काय काय असतं, ढोल पथकवाले असतात किंवा कोण कसं काय करतं, बाकी तिथे कसं सेलिब्रेशन होतं, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवेन मी आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये. व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आता शोभायात्रेची सर्वात मोठी बघितलं ना, तर आपल्या गिरगावचे मी व्हिडिओ बघितले शोभायात्रेच्या, भरपूर मोठी असते. तर आपल्याकडे गेल्यावर पण आपल्याकडलं दाखवतो तुम्हाला कसं आणि काय प्रकारे होतं ते. त्याच्यामुळे आता हा बघा, हा अजून इकडे गाडीवर फिरतोय. अरे चलो, आम्ही सगळेजण निघालोय. तर आता हे लोक आले काय निघालं. शिंदे का गुढीपाडवे शुभेच्छा तुम्हाला पण. त्याच्यामुळे आता पहिले तिकडे जाऊन सुद्धा सकाळी सकाळी सगळा प्रोग्राम असतो, त्याच्यामुळे सकाळीच जायला लागतं. आता निघालोय. चला, गौरव चहा पितोय आणि मग निघालो आम्ही पण.
तर आता वाटले लवलो नाही, पण आता आपल्याकडे गुढी उभी केली. 8:20 झालेत, निघतो आता 8:30 पर्यंत तिकडे. त्याच्यामुळे आपल्याकडलं पण झालं. आता ही इकडून उभी केली गुढी, आता खाली पाट वगैरे मांडला की पूर्ण डन. आता आहे ना, आता घरचं सगळं तुम्ही बघितलं झालं, गुढी वगैरे उभा केली, पूजा केली आणि आता आलो अलिबागला. कारण तिथे आपल्या मेन महावीर चौकाची इथे आहे ना, तिथे झालेली आहे सुरुवात. आपल्या आय थिंक ढोल पथकवाले आहेत, बाकीचे सगळे जण निघाले आहेत. त्याच्यामुळे आता इथं पहिले सरांना भेटतोय आणि मग तिकडे पुढे जाऊ आणि बाकी तुम्हाला दाखवतो काय आहे, कसा माहोल आहे. आणि पूर्ण रॅली निघाली. पहिले इथं बघूया सर आहेत का, राम मंदिर सर आहेत महाराष्ट्र. पहिलं बघतो, कारण कराडीची जी मुलं आहेत ना, ती सर्वजण इथेच दिसतात. इकडं जमायचं सरांचा पहिला फेटा झालाय. सर आम्हाला पण आहे ना, तुम्ही किती चालेल सर? मला दिले गणेश मंदिर तिकडे बघतो, तिकडे कोण नाही. मग इकडं इथून बघितलं तर इथून बाहेरून पोरं दिसले, मग इकडे आलो. आता देवळात आलो तर पहिलं पाया पडून घेऊ आतमध्ये. मेन आवाज चेक करून द्या ना, तेव्हासारखं व्हायचं. सगळं फोटोशूट करायचं ना, आवाज रेकॉर्ड न व्हायचा, परत गडबड. ये तो ओमकार आलाय बघ, आलो बोलला मला. ये 2 मिनिटं. हे ओमकार, आपले सर्वजण आहेत ना, सर्वजण फेटे बांधतात. सरांचा झाला, बाकी कोणाची चालू आहे तिकडे. आता हे बघा, थोडं थोडं करताना फेटा वगैरे बांधला. 9:30 वाजले, रॅली निघालेली आहे. आता जातो इथून परत त्यांच्या पाठोपाठ चालत, मग तुम्हाला दाखवतो आणि कसा वाटतो तुम्हाला फेटा. कारण मराठमोळा थोडा अंदाज आपला, खूप दिवसानंतर फेटा बांधला, जरा भारी वाटलं, एकदम मस्त. तो तुम्हाला कसा आवडतोय का बघा. आता फोटो पोस्ट करू, फोटो काढूया, पण पहिला जाऊया रॅली कव्हर करू. ते मेन जो इव्हेंट आहे तो बाजूला आहे. आता कराटेवाले पण आपले सर्वजण निघालेत, त्याच्यामुळे फेटा वगैरे मी पण बांधला. बरोबर हे लोक आहेत. आता इथून पहिली रॅली जवळ जाऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की मी आहे, गौरव आहे, ओमकार क्लासला होता, तिथून ओमकार आम्हाला जॉईन झालाय. आणि त्याच्यापैकी महेश रेड्डी होता, मंथनची आंघोळ झाली नव्हती, तो थांबले होते. त्यांना ते 2 जण आले, त्यांना सांगतो इथून इथे या, तर त्यांना राम मंदिर नाही माहिती. काय करणार, म्हणजे काय विषय खतरनाक आहे त्यांचा. हो, सर्वजण एवढे सगळेजण मस्त दिसत ना, कारण सगळ्यांचा मराठमोळा तो साथ झालेला आहे. कारण साडी आणि परत कुर्ता वगैरे बाकीचे फेटे, त्याच्यामध्ये तो सगळ्यांचा जो लुक असतो ना, तो काहीतरी वेगळा दिसतो एकदम. तर मागाशी आलो ना, तेव्हा इथे बघा महावीर चौकाजवळ ती रॅली होती. आता ते लोक मला वाटतं आय थिंक पुढे गेले असतील. तेच बोललो बघूया कुठे आहेत, कारण अर्धा झाला तिथे फेटे बांधेपर्यंत सगळ्यांचे. आले ते रॅलीवाले गेले पुढे. आता तिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असतील सर्वजण, त्याच्यामुळे तिथून त्यांना आता जॉईन करू आपण. कारण कसं लवकरच निघ सगळ्या गोष्टी होईपर्यंत वेळ गेला, त्याच्यामुळे हे बघा समोर आहेत ते लोक पोहोचले. कारण आपल्याला उशीर झाला, मेन लोकेशन इथलं असतं, तिथे सर्वजण आता पोहोचले. तिथून आता कव्हर करू बाकीचा इव्हेंट काय असेल.
पूर्ण इव्हेंट आहे ना, इथेच तर खरी मजा आहे. बघा किती क्राऊड जमला आता इथे. आमची आरती मंडळी आहेत ना, त्या आरती जण आले तिकडे सरावलं, या तुम्ही, कारण दोघांना आली नव्हती. आपले जे आमदार आहेत ना, आमदारांचं पण आगमन आहे. ही आमची माणसं आता भेटली सगळी. आता आहे ना, इकडून सगळं बघितलं तर हे लोक असे येतात. आम्ही आता इथून मधल्यातून आलोय, मार्केट मधून, परत त्यांना जॉईन होतोय. आणि ओमकार क्लास पूर्ण केलास ना? हो तेच, तर मला बोललेला 9:30 वाजता येईल, 9 पावणे 9 हजर झालाय ते. गुढी बघा सकाळी तिथं कशा लावल्यात. आता आपण कोळीवाड्यातून चाललोय आपण, त्याच्यामुळे बघा. आता 9:30 वाजले. जसं जसं ऊन वरती येत चाललंय ना, तसा आता फेटा बांधलाय. फेटामध्ये कसं कान पण दाबले जातात आणि गरमा पण खूप करायला लागलाय, ऊन वरती येते त्याच्यामुळे. तर आता चला, आता पूर्ण राहून इकडे आलोय. तर परत समुद्राच्या इकडे या साईडला आलोय पूर्ण आतून. आता बघूया कितपर्यंत अजून जातात, त्याच्यावर डिपेंड आहे सगळं.
आपला फिरलो, तुम्ही पण बघितलं आणि आता आलोय. तिथून रॅली आलाय अर्ध्यापर्यंत. तिथं परत शिवाजी महाराजांच्या पद्धतीत येईल, तिथे थोडंसं आय थिंक वादळ येईल आणि मग इथून संपेल मला वाटतं, असं काहीतरी असेल. पण आम्ही आता इथून या बाहेरच्या साईडून पुढे आलोय. तर आता बघूया थांबतोय का जातोय, काय करतोय ते सगळ्यांच्यावर डिसिजन आहे. पण बाकी तुम्हाला ओव्हरऑल दाखवलं काय कसं प्रोग्राम आहे, सगळ्यात काय होतं कसं होतं सेलिब्रेशन आपल्याकडे, ते तुम्हाला पण नक्कीच आवडलं असेल. आता बघूया थांबतो आता थोड्यापर्यंत, की इथलं पण तुम्हाला दाखवतं काय होतं. निघालो तर मग डायरेक्ट घरीच जाणार. तर जरा काय झालं, ऊन एवढं वाढलंय, एकदा थंड झाला. पण आता परत ओमकार स्वइच्छेने बोलतोय. ओमकार स्पॉन्सर आहे बघा आजचा. चल ओमकार, काय कुठला येतो? 1 2 3 4 5 5 जण जाऊया ना दिसतो याला. ओमकार खेळायचं टेन्शन गुगल पे आहे ना, ओमकार टाकून द्या. अरे ओमकार परत अरे ओमकार स्पॉन्सर आहे. टेन्शन नको. उद्या सकाळी 9 वाजता येतील तू पहिला. ओमकारला ग्लास धुवाल की पिल्लेला जनरेटर साफ ग्लास धुवायला दे. स्पॉन्सर फिरला आता. तिथं तू बोललास ना, आलो नसतो तिथं, सावलीत बसलो असतो. आम्हाला ओमकारचं ऐकू. ओमकार पण गुगल पेपर 125 रुपये ट्रान्सफर होईल. धन्यवाद. अरे काय झालं? चला एक अजून एक दिले आवडतो काय.
तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलात काय कशा प्रकारे आपल्याकडे सगळं साजरा केला जातो हा सण सगळेजण मिळून. तर नक्कीच मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आता तरी बाय.